Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असं मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते. आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगी सुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली, हा विषय तर येतोच. दुसरं म्हणजे इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे या त्यांच्या तक्रारीमध्ये, मी 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे. जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे. म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन. आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे, हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा. येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा. पण आम्हाला एकदा दिलं न दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे. ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उकळून काढायचं नाही. करायचं आलं खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे, तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं. पण एक मात्र नक्की आहे की ज्या पद्धतीने त्यांची चर्चा आमच्या वकील महोदयांशी चालू होत होती तर प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचं दुपटीने वाढत होतं. सुरुवातीचं 2 करोडचं डिमांड होतं. 3 बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे, ॲटोमॅटिक कार कायम राहिलेला आहे. 2च्या नंतर डायरेक्ट 5 करोडवर आलं आणि 5 करोडवरच्या नंतर ह्याच याच्यामध्ये तिने जे दिलं आहे, काल जे वाचून दाखवलेलं आहे, 10 करोड रुपये. 2 करोड पुन्हा पाहिजे तर हवं असेल तर मी वाचून दाखवतो. टोटल 12 करोड 50 लाख एवढी डिमांड जी त्यांची वाढलेली आहे. पाच लाख दर महिन्याचे 5 लाख रुपये, 50 लाख एक रकमी, 10 करोड एक रकमी, पुन्हा 2 करोड एक रकमी आणि प्लस दरमहा भाडं 1 लाख रुपये. त्याशिवाय 3 बेडरूमचा जो घर आहे तो घर पूर्णपणे मिळालं पाहिजे. त्याचं EMI जे आहे ते मी भरणार नाही, ते तुम्हीच भरलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे डिमांड ठेवलेले आहेत ना, त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत. त्या आरोपांना आम्ही काय भीक घालत नाही, कारण आम्ही अध्यात्मातले आहोत आणि आमचं दैवत आमच्यासमोर पंढरीचा पांडुरंग आहे, तसंच आमच्यासमोर आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे आम्हाला ह्या 2 दैवताशिवाय इतर कोणाच्याकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही. कुलदेवता ग्रामदेवता तर आमच्या असतातच कोकणातल्या, आणि त्यांच्याकडे जाणं म्हणजे काही गुन्हा ठरत नाही. त्यांचं दर्शन घेणं